नाशिक विधान परिषदेची निवडणूक होत आहे आणि त्यामध्ये भाजपातीलच मात्र आता अपक्ष जे आहे तर ते गोकुळ गेते या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्यासोबत आता ते बोलण्यासाठी आहे. मला हे सांगा तुम्ही थेट आता भाजपातून बंडखोरी केल्याचं बोललं जात आहे आणि तुम्ही महायुतीचे जे उमेदवार आहे नरेंद्र दराडे तर त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहे, काय सांगा? मुळात आपण जे आता सांगितलं की भाजपातून बंडखोरी नाही, मी भाजपाचा कुठल्याही प्रकारचा सक्रिय सदस्य त्या ठिकाणी नाही. माझे मोठे बंधू भाजपाचे सक्रिय सदस्य आहेत, त्या ठिकाणी ते पदाधिकारी आहेत आणि उमेदवारी मी करावी असा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि सगळ्या समर्थकांचा मागील बऱ्याच दिवसापासून आग्रह होता आणि मी ती कंडक्ट करतोय पुढे निवडणूक. एकंदरीत पाहता मंत्री गिरीश महाजन असतील किंवा उदय सामंत असतील ते आता कुठेतरी अपक्ष जे आहे तर त्यांची माघार करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आपल्याला काही संपर्क झालाय? मला कुठलाही त्यांचा संपर्क झालेला नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करणार. मी निवडणूक लढणार आहे. ते त्या ठिकाणी मला संपर्क करू शकतात. झाला तसा काही संपर्क तर मी त्यांना माझी भूमिका स्पष्ट करेल. एकंदरीत पाहता नरेंद्र दराडे जे आहे तर ते मागच्या विधान परिषदेमध्ये ते आमदार होते आणि त्यांनी केलेले काही कामं असतील किंवा त्या याच्यावर ते यावेळेस निवडणूक लढवत आहे. आपण कोणकोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार? त्यांनी जर काही कामं केली असती ती निवडणूक इतकी आव्हानात्मक त्यांच्या समोर झालीच नसती. मागील 8 वर्षामध्ये या मतदारसंघाचा कुठलाही विकास स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा त्यांच्या माध्यमातून झालेला नाही. व्यक्तिगत त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेचा विकास आणि विस्तार या आमदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दोघा बंधूंनी केलेला आहे. असा माझा इनडायरेक्टली त्यांच्यावर आरोप आहे आणि मतदारांची पण हीच भूमिका आहे. तर मतदारांच्या कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखात त्यांच्या अडचणीमध्ये आमदार महाशय मागील 8 वर्षात फिरकलेले नाही. एकंदरीत पाहता उद्या जर समजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी आपले संपर्क केला आणि माघार घेण्याची विनंती केली तर आपण माघार घेणार का? मी त्यांना एकच विनंती करेल की आज यांनी जो उमेदवार लादलेला आहे तो मतदारांना नकोस आहे. त्यांच्या स्वतःच्या शिंदे गटामध्ये पण या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे. साहजिक त्यांच्या मित्रपक्षांमध्ये पण या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे. आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीचा पण या उमेदवारावर रोष आहे. अशा वेळेस मी त्यांना नक्कीच विनंती करेल की आपण आपला उमेदवार बदलावा, थांबवा आणि मला स्वतः पुरस्कृत करावं पुढे. त्यांनी जर समजा माघार घेतली, दराडेंना जर थांबवलं आणि इतर कोणी उमेदवार दिला तर आपण तरी निवडणूक लढवणार. नाही, तो उमेदवार जर कॅपेबल आणि चांगल्या दृष्टिकोनातला असेल तर मी नक्कीच त्या ठिकाणी विचार करेल त्यांच्या शब्दाचा. एकंदरीत पाहता या ठिकाणी गोकुळ गीते जे आहे तर ते या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे आणि उद्याला 3 वाजेनंतर ज्यावेळेस माघार संपणार आहे त्यावेळेस खरं कोण कोण उमेदवार असतील ते चित्र स्पष्ट होणार आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.